करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. शास्त्राचा उपयोग कोणता? समर्थ म्हणाले, एक महान रसायनशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. 2 तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यांनी बघा प्रत्यक्षात दोघात एक पदार्थ दिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. 3 दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले, परंतु 3 दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, कामात काही अडचणी तर आल्या नाहीत ना? पहिला अभिमानाने म्हणाला, आईला ताप होता, वडील पोटदुखीने हैराण झाले होते आणि भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही. हे रसायन करून आणलंय मी. दुसरा म्हणाला, आचार्य क्षमा असावी. मी घरी जात असताना वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला, आजारी व्यक्ती दिसली, परंतु त्यांना औषधोपचार करून त्यांची व्यवस्था करण्यामध्ये माझा संपूर्ण वेळ निघून गेला. आपण दिलेले काम मी पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी 2 दिवसांची सवड द्यावी. आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, रसायनशास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असं. जय जय रघुवीर समर्थ.